तर हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत. पाहूया टॉप 9 बातम्यांमधून. अर्थसंकल्प समाजाच्या प्रत्येक वर्गाला ताकद देणारा, गावागावातील गरीब शेतकऱ्यांना समृद्धीच्या मार्गावर आणणारा, नवयुवकांना अगणित नव्या संधी देणारा अर्थसंकल्प आहे. पंतप्रधान मोदींकडून अर्थसंकल्पाचं कौतुक. केंद्र सरकारचं बजेट म्हणजे खुर्ची बचाव बजेट. आघाडीतील लोकांना खुश करण्यासाठीचं बजेट. सर्वसामान्य नागरिकांना कोणताही दिलासा नाही. राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल. महाराष्ट्राच्या विकासाला भरपूर पैसा मिळाला. विरोधकांकडून विनाकारण महाराष्ट्राला काही मिळालं नाही असा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न. बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी अनेक तरतुदी आहेत. फडणवीसांचा दावा. मोदींनी नवडता महाराष्ट्र योजना सुरू केली आहे. 10 वर्षात महाराष्ट्र ओरबाडला, मुंबईची लूट केली. बजेटवरून उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र. अर्थसंकल्पात लाडका बिहार, लाडका आंध्र प्रदेश, पण महाराष्ट्र परका का? सुप्रिया सुळे यांचा सवाल. तर बजेटकडून मोठ्या अपेक्षा होत्या, पण भाजपने महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. देशवासियांचं मन जिंकणारा अर्थसंकल्प. अजित पवारांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. भाजपला सरकार वाचवायचे म्हणून बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठा वाटा, पण सर्वाधिक कर भरणाऱ्या महाराष्ट्राचा काय दोष? भाजप महाराष्ट्राचा इतका द्वेष आणि अपमान का करतो? अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरे यांचा खोचक सवाल. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंनी पाठिंबा दिल्याने बजेटमध्ये या राज्यांचाच विचार. शिंदेंनी पाठिंबा देऊनही महाराष्ट्राला बजेटमध्ये फक्त ठेंगा मिळाला. बजेटवरून वडेट्टीवारांचा निशाणा. अर्थसंकल्प म्हणजे सरकार टिकवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असून बजेटमधून जेडीयू आणि टीडीपीला खैरात. अमोल कोल्हेंची टीका. तर केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली. एनडीए सरकारची लाडका मित्र ही नवी योजना दिसली. वर्षा गायकवाडांचं वक्तव्य.